श्रीराम प्रभूंच्या विचारांवर काम करणारे माणसं आणि आम्ही श्रीरामांच्या प्राण जाय पर वचन न जाय या उक्तीप्रमाणे काम करणारे माणसं. त्यामुळे ह्या गोरगरिबांना आम्ही कधी एकटे पडू देणार नाही. आमचे याच्यामध्ये प्राण जरी गेले तरी चालतील, तर राजकीय दबावाचा काही प्रश्न त्याच्यामध्ये येत नाही. आम्ही कुठल्याही राजकीय दबावाला घेणार नाही आणि त्याला बळी पाडणार नाही. आमचं हे आंदोलन आम्ही पुढे चालूच ठेवू. एकीकडे केंद्र सरकार देशातील घुसखोरांना करण्यासाठी एनआरसी कायदा लागू करण्याची वाच्यता करते आणि दुसरीकडे देशातीलच भूमिपुत्रांना बेघर करण्याचं मनसुबा असत आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय? आता कसं आहे, हे जे गोरगरीब लोकवस्तीतले जे काही हिंदू आहेत, गरीब हिंदू आहेत, हेच रस्त्यावर उतरून हिंदुत्वासाठी काम करतात. आणि यांची मागणी काय आहे की आता सरकार बघा, जे देशामध्ये बेकायदेशीर घुसखोरी करतात इतर आपल्या शेजारच्या शत्रू देशांमधून, ते इथे येऊन बेकायदेशीरपणे लोकवस्ती तयार करतात. सरकार त्यांना सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा द्यायला तत्पर असतं, परंतु या देशाचे मूळ भूमिपुत्र त्यांच्या डोक्यावरचे छप्पर आणि त्यांची उपजीविका हे हिसकून घेण्याचं काम सरकार करते. म्हणजे जिथं यांनी एनआरसी लागू करून हे जे काही बेकायदेशीर घुसखोर जे या देशाला पोखरून खाणारे लोक आहेत, त्या लोकांच्या विरोधात काम न करता हे कोणाच्या विरोधात काम करत आहे? भूमिपुत्रांच्या विरोधामध्ये. म्हणजे जे अहोरात्र दिवस रात्र आपले काम धंदे सोडून हिंदुत्वासाठी किंवा हिंदुत्वाचं वातावरण या देशामध्ये निर्माण व्हावं म्हणून हेच लोक तर रस्त्यावर उतरतात ना. आणि यांच्याच कार्यामुळे आज देशामध्ये जी काही या सरकारला पूरक असं जे काही वातावरण तयार झालेले आहे, त्या वातावरणाच्याच जीवावर हे सरकार आज अस्तित्वात आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे सरकार उदारीचं सरकार आहे. आणि असं असताना ज्यांच्या जीवावर हे सरकार आलेले आहे त्याच लोकांना रस्त्यावर आणण्याचं, त्यांच्या तोंडातला घास हिसकावण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. जिल्ह्यातील अनेक शासकीय संस्था, धर्मदाय संस्था या शासकीय जमिनीवर असताना त्यांच्यावर अतिक्रमणाची मोहीम न करता गोरगरिबांच्या घरावर केली जाते. यावर आपले काय भावना आहे? आता नगर जिल्हा जर बघितला तर नगर जिल्ह्यामध्ये अशा भरपूर संस्था आहेत किंवा असे भरपूर हॉस्पिटल्स आहेत की ते वन जमिनीच्या क्षेत्रावर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आता एक सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे नगर जिल्ह्यामध्ये, त्यांनी वन जमिनीच्या 715 एकर क्षेत्रावर अतिक्रमण केलेलं आहे. मग आता हे अतिक्रमण कुणाचं आहे? मोठ्या संस्थेचं आहे, मोठ्या संस्थेच्या मालकाचं आहे. मग आता त्याच्यावर कसं कारवाई करणार? सरकार अशा अतिक्रमणावर डोळे घेतोय आणि ते शेकडो एकरच्या जमिनीवर झालेलं अतिक्रमण आहे. परंतु यांना काय दिसतंय, हे गोरगरीब आपल्या डोक्यावर छत असावं, आपल्या मुलाबाळांना ऊन वारा पावसापासून वाचवण्यासाठी कुठंतरी एक छोटस त्यांनी झोपडी किंवा घर बांधलेलं असतं. त्या एका गुंठ्याच्या जागेवर यांचा डोळा, म्हणजे त्या अतिक्रमणाला किती महत्व द्यायचं. पण एकीकडे शेकडो एकर मध्ये झालेलं जे काही अतिक्रमण आहे या प्रस्थापितांचं, मोठ्या मोठ्या संस्थानिकांचं आणि मोठ्या मोठ्या राजकीय लोकांचं, हे अतिक्रमण यांना दिसत नाही का? हे शेकडो एकर मध्ये झालेलं अतिक्रमण त्यांना दिसत नाही का? हे आमचं प्रामुख्याने आम्हाला या माध्यमातून जनतेच्या समोर मांडायचंय. एकीकडे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना राबवत आहे, तर दुसरीकडे महिलांनाच विस्थापित करण्याचे मनसुबा रचत आहे. यावर आपले काय? आता बघा, हा प्रवारा कालवा परिसर आणि श्रीरामपुरातील इतर जे काही अतिक्रमित क्षेत्र जे हे म्हणतात की अतिक्रमणामध्ये, आता मुळात जर बघितलं तर आज जे यांना अतिक्रमण म्हणून दिसतंय, पूर्वी श्रीरामपूर एवढंच म्हणलं जायचं.
आणि ह्या लोकांमुळेच श्रीरामपूर वसले. या श्रीरामपूरमध्ये आजूबाजूला म्हणजे हे श्रीरामपूर अतिशय छोटं गाव होतं. त्यावेळेला आजूबाजूला सगळीकडे जंगल एरिया होता. इथं यायलाही लोक घाबरायचे. परंतु ह्या लोकांनी ज्यांनी हे काही श्रीरामपूर वसवलं त्यांच्यामुळे आज श्रीरामपूर एवढं मोठं झालेलं आहे. आज त्यांनाच बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या उपजीविकेच्या साधनांचा प्रश्न निर्माण झालाय ह्या सरकारच्या अशा निर्णयामुळे. एकीकडे तुम्ही ज्या वेळेला निवडणुका असतात त्यावेळेला ह्याच आमच्या माता भगिनींना यांनी लाडकी बहीण म्हणून जाहीर केलं होतं. त्यांना दर महिन्याला पैसे चालू केले होते. आता त्याच लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या. आता त्यांना रस्त्यावर आणून त्यांना बेघर करून त्यांच्या इज्जती चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न आता हे सरकार करते. म्हणजे हे मतलबी सरकार आहे. हे संधी साधू वेळ पाहू सरकार आहे. जसा हवेचा ओघ असेल, जशी हवेची दिशा असेल त्यानुसार हे आपल्या भूमिका बदलणारं सरकार आहे. आणि प्रामुख्याने हे मोठे मोठे भांडवलशाही, मोठे मोठे संस्थानिक आणि प्रस्थापित लोकांसाठी काम करणार सरकार आहे असं कुठेतरी आता आम्हाला वाटायला लागले. कारण आम्ही हे सरकार राज्यात असावं यासाठी जीव ओतून जीव तोडून आम्ही पण काम केलेलं आहे. रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. आता कुठेतरी ती आमची चूक झाल्याची भावना आता आमच्या मनामध्ये हळूहळू निर्माण व्हायला लागली. स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून याच नागरिकांची उंबरणी जुळवले, पण आता तेच आता कुठेतरी मूक संबंधितांचं दिसतंय बाबा. हो, स्थानिक म्हणजे स्थानिक जे काही नेते मंडळी त्यांचं दायित्व आहे. आज या गोरगरिबांच्या डोळ्यात जे काही अश्रू येते ऍटलिस्ट तुम्ही पुसायला या, त्यांची विचारपूस करा. परंतु हे विचारपूस करायलाही तयार नाहीये. याचा अर्थ सगळ्यांचं संगनमत झालेलं आहे. आणि हे जे काही श्रीरामपूरला उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे हे संगनमताने चालू केलेलं काम आहे. त्यामुळे सध्या श्रीरामपूरला कोणी वाली नाहीये. श्रीरामपूरला भूमिपुत्र लाभलेला नाहीये आणि त्याचीच ही स्वकांतिक आहे. आता पुढील काळामध्ये आपल्या आंदोलनाची रूपरेषा काय असणार? इथून पुढील काळामध्ये आम्ही आमचं आंदोलन आता जरा थोडस वेगळ्या पद्धतीने आणि सरकारचं आहे ना कान उघडणी करणारं थोडस उग्र स्वरूपाचं करणार आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. परिसरातील काही नागरिकांनी महामहिम राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांना आत्मदहनाच्या निवेदन पाठवलेले. थोड्याच दिवसांनी म्हणजे उद्यापासूनच आणखी काही शेकडोंच्या संख्येने आम्ही सामूहिक आत्मदहनाचे निवेदन सरकार दरबारी पाठवणार आहे. आणि त्या स्वरूपाचं मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही मुंबई येथे आझाद मैदानावर करण्याचं नियोजित केलंय. आम्ही पुढची रूपरेषा लवकरच आम्ही तुम्हाला कळवू आणि हे आंदोलन कसं असेल काय असेल ते तुम्हाला लवकरच समजेल. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि स्थानिक राजकीय नेत्यांना आपला काय इशारा? आम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही ठिकाणावर या गोरगरीब जनतेवर अन्याय करू नका. त्यांचे 40-50 वर्ष पासूनचे जे काही छोटे छोटे आशियाने आहेत त्यांचे ते उद्ध्वस्त करू नका. ते चिमणी पाखरांचे घरटे आहेत. तिथं ते राहत आहेत. कसं कसं आपला संसार आपले लेकरं बाळ तिथं ते त्यांचं संगोपन करताय. त्यांना रस्त्यावर आणू नका. अन्यथा तुम्ही जर तुमच्या इगो मध्ये गेले, तुमच्या आविर्भावात गेले तर तुमचा अस्त हा जवळच आलेला आहे याची जाणीव सरकारला असली पाहिजे. कारण यांची जर हाय तुम्हाला लागली ना तर तुम्हाला परत कोणी टाळू शकणार नाही एवढा तर आम्हाला आमच्या श्रीराम प्रभूंवर विश्वास आहे.